जानू जयंत भाऊ बघतो जानू जानू अगं काय आहे तुझं वागणं? सगळ्यांसमोर हात उगारलास तू जयंतरावांवर. आई बाबा काय होतं हे? आई हा माणूस स्वतःला बाबांचा बॉस म्हणवतो ना, मग हे असं वागणं त्याचं? त्याला साधी इतकी अक्कल नाहीये की कुठल्याही मुलीला तिच्या परमिशन शिवाय रंग लावू नये, स्पर्श करू नये. आई मी तुला म्हटलं होतं ना, या माणसाला बघून माझ्या डोक्यात तिडीक जाते, मला राग येतो, त्याचा तिरस्कार वाटतो. आणि आज मी तुला हेही सांगते, त्या माणसाची नजर वाईट आहे. त्याने आज सगळ्या हद्दी पार केल्यात. अरे काय बोलतेस तू? अगं सज्जन माणूस आहे तो, तुझा ना गैरसमज झालाय. मला तर हो नक्की ते थंडाई पित होते ना, नक्की कुणीतरी काहीतरी त्यात मिसळलं असणार. तुम्हाला काय वाटतं? आई अगं काय बोलतेस तू? एवढं सगळं होऊनही तू त्याच माणसाची बाजू घेतेस आणि थंडाईबद्दल काय सांगतेस मला? तीच थंडाई बाबा प्यायले होते, संतोष दादा प्यायला होता, हरीश दादा प्यायला होता. त्यांना कसा काही त्रास झाला नाही? जानू जानू तू जरा शांत हो. हे बघ तुझं चिडणं अगदी स्वाभाविक आहे आणि मुख्य म्हणजे थंडाईमध्ये काही मिसळलं असो किंवा नसो, जयंत कानेटकर जे वागले ते चुकीचं होतं, 100% चुकीचं होतं. बघतेस ना आई, ऍटलीस्ट बाबांना तरी माझी बाजू कळतीये, माझी बाजू पटतीये. अगं बाजू तर मलाही पट्टीच आहे तुझी, पण तू आधी शांत हो, बघू आपण बोलू ना. हे बघ मी आत्ता जातो माझ्या सरांशी, जयंत कानेटकरांशी बोलतो. त्यांना सांगतो पुन्हा जेव्हा केव्हा ते आपल्या घरी येतील ते तुझ्यापासून दूर राहतील आणि मुख्य म्हणजे तुझ्याशी अदबीनं बोलतील. ठीक आहे? नाही बाबा, आता तशी वेळच येणार नाही. म्हणजे मीच तशी वेळ येऊ देणार नाही. कारण इथून पुढे मिस्टर जयंत कानेटकर आपल्या घरात येणार नाहीत. जानू हो आई, यापुढे जयंत कानेटकर आपल्या घराचा उंबरठाही ओलांडता कामा नये. आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. जानू अरे देवा काय करायचं आता? हो किती चिडली आहे ही. लक्ष्मी स्वाभाविक आहे तिचं चिडणं. लक्ष्मी असं काय करतेस तू? मला सांग, कुठल्याही मुलीला तिच्या संमतीशिवाय एखाद्या परपुरुषाने असा स्पर्श केला तर कसं चालेल? परपुरुष नवरा आहे तिचा. अगं पण ते तिला आठवत नाहीये ना. लक्ष्मी जानूची स्मृती पुन्हा येईपर्यंत जयंत हा जानू करता एक परपुरुषच राहणार आहे, लक्षात घे तू. आणि जयंतला हे सगळं माहिती आहे ना, त्याला जानूच्या मनाची अवस्था माहिती आहे, मग त्याला नमतं घ्यायला नको होतं का? मान्य आहे की जानवर पहिला हक्क जयंतचाच आहे. आपणच त्याला म्हणतो ना की जयंत तू तिला पहिला रंग लाव, काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण म्हणून तो जसा वागला, त्यानं जे काही केलं ते मर्यादा सोडूनच होतं ग. चुकलाच जयंत, चुकलाच. नाही बरोबर आहे, आज जरा चुकलेच ते. म्हणजे खरं तर मानसिक दृष्ट्या जानू आत्ता जुनीवाली जानू आहे ना, लग्न आधीची. बापरे तेव्हा तर किती चिडखोर स्वभाव होता तिचा. ती कॉलेजमध्ये असताना, कॉलेजमध्ये काय एकही मुलगा हिम्मत नाही करायचा कधी तिची छेड काढायची, चांगले 2 हात लगावून द्यायची. अहो तिची काय, तिच्या मैत्रिणीची छेड काढली तरी सोडायची नाही ती. किती तापट स्वभाव तिचा. पण अहो तशी तिची मनाची एक बाजू आहे, तशी जयंतरावांच्या मनाची पण बाजू आहेच ना हो. आता या दोन्ही मनांची सांगड कशी घालायची? लक्ष्मी तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. आता जानू जाण्यापूर्वी काय म्हणाली ऐकलंस ना? ती म्हणाली जयंत कानेटकर या घरात आलेले मला चालणार नाही. जयंतला कसं सांगू मी की जयंत यापुढे तू या घरात पाऊल सुद्धा टाकायचं नाही? नाही नाही असं काही बोलू नका हो, ते नाही सहन करू शकणार. तेच तर हो, इतके दिवस झाले खूप संयम पाळलाय हो त्यांनी. जानू शुद्धीवर आल्यापासून वाटते तशी वागते त्यांच्याशी, पण एक शब्दही त्यांनी काढला नाही. म्हणजे प्रत्येक वेळी ते समजून घेत आहेत, सांभाळून घेत आहेत. आपली जानू जेव्हा इथे नव्हती त्यानंतर सुद्धा जयंतरावांचं तिच्यावरचं प्रेम कधीही कमी झालं. खरं सांगू, एक वेगळीच भीती वाटते आम्हाला.
आता हे जे काय जानू वागते किंवा तिचा जो काही गैरसमज आहे जयंतरावांबद्दल, हो आज ना उद्या तिची स्मृती परत येणार. पण आता जे काय घडते त्यामुळे जर जयंतराव आणि तिच्यामध्ये दुरावा निर्माण झाला तर नाही नाही अहो, किती सुखाचा संसार होता त्यांचा तोच सुखाचा संसार पुन्हा पाहायचा आहे हो मला. होईल ना हो तसंच. लक्ष्मी, का चिंता करतेस का एवढी? नको ना असा विचार करूस, बोलू सुद्धा नकोस. तुला वाटते ना ती भीती प्रत्यक्षात नाही आहे, माझी खात्री आहे. थोडा काळ जावा लागेल, पण जयंत आणि जानूचा संसार पुन्हा एकदा पूर्वीसारखा होणार नक्की. तथास्तु. नको काळजी करूस. ठीक आहे, मी बघतो जरा जयंतला समजावतो. नाही नाही, आत्ता काही बोलू नका त्यांच्याशी. मी त्यांची अवस्था बघितली. तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला नाही वाटत आहे पण माझ्या मनात मात्र शंका आहे. त्यांच्या थंडाईत नक्की कुणीतरी काहीतरी मिसळलं होतं. मी बोलतो. आमचा चांगला रॅपो आहे ना, बिझनेस पार्टनर्स आहोत आम्ही. बोलू का? ठीक आहे, तू बोल. पण जरा अस्वस्थ आहे तो सध्या. अहो, मला वाटतंय तुम्ही पण लवकर आता घरी जा. उगाच जानूला संशय नको यायला.